शिक्षक पाहिजे. आमच्या श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर जैन अल्पसंख्याक या संस्थेच्या 100% अनुदानित दादासाहेब मगदूम हायस्कूल कोल्हापूर या शाखेकडे खालील शिक्षक पद भरणे आहे. मित्रांनो, दिलेली संस्था 100% अनुदानित संस्था आहे. जैन अल्पसंख्याक संस्था आहे. या संस्थेमध्ये खाली दिलेली शिक्षकाचे रिक्त पद भरण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह शनिवारी दिनांक 30 मे 2026 रोजी बोर्डरूम विज्ञान विभाग इमारत महावीर विद्यालय 7/E वैशाली परिसर कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांच्या व झेरॉक्स प्रतींसह शनिवार दिनांक मुलाखतीचा दिवस आहे शनिवार आणि तारीख दिली आहे 30 मे 2026 रोजी. ॲड्रेस दिला आहे बोर्डरूम विज्ञान विभाग इमारत महावीर विद्यालय 7/E वैशाली परिसर कोल्हापूर येथे सकाळी उमेदवारांनी दिलेल्या वेळेत सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचे आहे मुलाखतीकरिता. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 पद शिक्षण सेवक प्रवर्ग जातीचा प्रवर्ग किंवा संवर्ग अल्पसंख्याक संस्था लागू नाही. या ठिकाणी आरक्षण लागू नाही. शैक्षणिक अर्हता BSc B.Ed बी ग्रुप TET पेपर 2 TET म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 उत्तीर्ण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण दिलेल्या शैक्षणिक अर्हतेबरोबरच म्हणजेच BSc B.Ed त्याचबरोबर TET पेपर 2 उत्तीर्ण. माध्यम व विषय माध्यम मराठी विषय विज्ञान. वयोमर्यादेची अट शासन नियमानुसार वयोमर्यादा असणार आहे. पूर्णवेळ अर्धवेळ घड्याळी तासिका रजा कालावधी पूर्णवेळ. अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित कायम अनुदानित. तर या ठिकाणी अनुदानित तत्वावर दिलेले शिक्षण सेवकाचे पद भरण्यात येत आहे. संच मान्यतेनुसार पद मान्य अमान्य इयत्ता. तर या ठिकाणी संच मान्यतेनुसार पद मान्य आहे. इयत्ता 6वी ते 8वीसाठी वर्ग 6वी ते 8वीसाठी शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. पदाचे मानधन वेतन श्रेणी राहणार आहे 16,000 रुपये निश्चित मानधन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना सदर नेमणूक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मंजुरीच्या अधीन राहील. सेक्रेटरी श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर. इमारत क्रमांक 2 बोटे शिक्षण संकुल कापशी से तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. शिक्षक पाहिजेत. संस्थेमार्फत सुरू असलेल्या इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी माध्यम व ज्युनियर कॉलेजकरिता खालील जागा त्वरित भरण्याच्या आहेत. तर या ठिकाणी संस्थेमार्फत इंग्रजी माध्यमाकरिता सेमी इंग्रजी माध्यमाकरिता व ज्युनियर कॉलेजकरिता खाली दिलेल्या रिक्त जागा त्वरित अर्जंटली भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 विषय विज्ञान गणित सायन्स मॅथमॅटिक्स. शैक्षणिक पात्रता MSc/BSc B.Ed MSc B.Ed चालेल किंवा BSc B.Ed. पदसंख्या प्रत्येकी 2 जागा. 2 विषय आहेत. 2 विषय प्रत्येक विषयाला 2 जागा म्हणजेच एकूण 4 जागा. विज्ञान विषयाला 2 जागा आणि गणित विषयाला 2 जागा अशा प्रत्येकी 2 जागा या ठिकाणी म्हणजेच एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 विषय इंग्रजी हिंदी. शैक्षणिक पात्रता MA/BA B.Ed MA B.Ed चालेल किंवा BA B.Ed. पदसंख्या प्रत्येकी 2 जागा. इंग्रजी विषयाकरिता 2 जागा आणि हिंदी विषयाकरिता 2 जागा अशा एकूण 4 जागा अनुक्रमांक 2 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 विषय शारीरिक शिक्षण फिजिकल एज्युकेशन. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन MA/BA BPEd म्हणजेच या ठिकाणी MA BPEd चालेल किंवा BA BPEd 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 विषय सर्व विषय ऑल सब्जेक्ट करिता शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता HSC D.Ed 12th D.Ed एकूण 2 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 4 मध्ये. त्यानंतर आहे अनुक्रमांक 5 विषय सब्जेक्ट गणित कॉलेजकरिता मॅथमॅटिक्स कॉलेजकरिता जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc/BSc B.Ed MSc B.Ed चालेल MSc मॅथमॅटिक्स B.Ed किंवा BSc मॅथमॅटिक्स B.Ed 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या वेळेत स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक आहेत व पात्र उमेदवार आहेत या दिलेल्या पदासाठी त्यांनी आपल्या मूळ कागदपत्रांच्या म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटच्या छायांकित प्रतीसह
मुलाखतीचा दिवस दिला आहे मंगळवार आणि तारीख आहे मुलाखतीची 19 मे 2026. मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. या दिलेल्या वेळेत उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. दिलेल्या वेळेत, दिलेल्या तारखेला, दिलेल्या दिवशी मुलाखत घेतली जाणार आहे. अध्यक्ष बोटे शिक्षण संकुल, कापशी से. जाहिरात क्रमांक 3 व्हिजन ऑलिम्पियाड स्कूल शिक्षक भरती जाहिरात 2026. श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ गडमुडशिंगी तालुका करवीर संचलित व्हिजन ऑलिम्पियाड स्कूल अकॅदमी गडमुडशिंगी शिक्षक पाहिजेत. तर मित्रांनो, दिलेले शाळेत शिक्षक भरती करण्यात येत आहे. व्हिजन ऑलिम्पियाड स्कूल अकॅदमी गडमुडशिंगी येथे सेमी माध्यमासाठी पात्र व अनुभवी शिक्षक पाहिजे आहेत. तर मित्रांनो, सेमी इंग्रजी माध्यमासाठी पात्र व अनुभवी एक्सपिरियन्स टीचर नेमण्यात येत आहे किंवा शिक्षक पाहिजे आहेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 शैक्षणिक पात्रता MSc/BSc B.Ed मॅथ्स ए ग्रुप. तर या ठिकाणी MSc मॅथ्स ए ग्रुप किंवा BSc मॅथ्स ए ग्रुप B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 2 शैक्षणिक पात्रता MSc/BSc B.Ed सायन्स बी ग्रुप 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 शैक्षणिक पात्रता MA/BA B.Ed सब्जेक्ट इंग्लिश म्हणजेच MA इंग्लिश B.Ed चालेल किंवा BA इंग्लिश B.Ed 1 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 3 मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 4 शैक्षणिक पात्रता MA/BA B.Ed हिंदी म्हणजेच MA हिंदी B.Ed चालेल किंवा BA हिंदी B.Ed 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 शैक्षणिक पात्रता HSC सायन्स D.Ed म्हणजेच 12th सायन्स D.Ed एकूण 4 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 5 मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 6 शैक्षणिक पात्रता स्पर्धा परीक्षा एक्सपर्ट शिक्षक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम एक्सपर्ट टीचर नेमण्यात येत आहे. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 6. त्यानंतर अनुक्रमांक 7 शैक्षणिक पात्रता क्लर्क पदवीधर 1 जागा. क्लर्क लिपिक जागा भरण्यात येत आहे ग्रॅज्युएट आणि शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना पॉईंट नंबर 1 पात्र व अनुभवी शिक्षकांना प्राधान्य. तर जे पात्र उमेदवार आहेत आणि ज्याच्याकडे अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे अशा या शिक्षकांना या ठिकाणी प्रिफरन्स म्हणजेच प्राधान्य देण्यात येणार आहे. 2 मुलाखत आहे इंटरव्ह्यू रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे. ठिकाण आहे मुलाखतीचे व्हिजन ऑलिम्पियाड स्कूल अकॅदमी व्यंकटेश पार्क उपरी रोड फॉरेस्ट एरिया गडमुडशिंगी. अध्यक्ष व्हिजन ऑलिम्पियाड स्कूल अकॅदमी गडमुडशिंगी. कॉन्टॅक्ट संपर्क करण्यासाठी अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 7517500340. दुसरा संपर्क क्रमांक 8208440387. तिसरा संपर्क क्रमांक आहे 9689999851. जाहिरात क्रमांक 4 इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल ॲड्रेस रिंगणगाव रोड पालडी जळगाव. मोबाईल नंबर दिला आहे 930909711114. दुसरा संपर्क क्रमांक दिला आहे 9595393980. वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत घेतली जात आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1 सब्जेक्ट किंवा पदाचे नाव प्रिन्सिपल CBSE सेक्शन. प्राचार्य नेमण्यात येत आहे CBSE विभागाकरिता किंवा सेक्शनकरिता. एलिजिबिलिटी पात्रता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता MA/MSc M.Ed म्हणजे MA M.Ed चालेल किंवा MSc M.Ed पोस्ट 1 जागा प्रिन्सिपल या पदाची भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 2 सब्जेक्ट मॅथ्स सायन्स गणित विज्ञान या विषयाची जागा किंवा शिक्षक नेमण्यात येत आहे. एलिजिबिलिटी BSc/MSc B.Ed BSc B.Ed चालेल किंवा MSc B.Ed एकूण 2 जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर 2 मध्ये. मॅथ्स विषयाकरिता 1 जागा आणि सायन्स विषयाकरिता 1 जागा. त्यानंतर सिरियल नंबर 3 सब्जेक्ट इंग्लिश मराठी हिंदी इंग्रजी मराठी आणि हिंदी विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. एलिजिबिलिटी BA/MA B.Ed BA B.Ed चालेल किंवा MA B.Ed दिलेल्या विषयामध्ये MA इंग्रजी MA मराठी MA हिंदी B.Ed चालेल किंवा BAला इंग्रजी मराठी हिंदी विषय असेल आणि सोबत B.Ed असेल तरीसुद्धा सिरियल नंबर 3 मध्ये उमेदवार दिलेल्या विषयाकरिता अर्ज सादर करू शकतात किंवा मुलाखतीला हजर राहू शकतात. आणि सिरियल नंबर 3 मध्ये एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. इंग्रजी विषयाची 1 मराठी विषयाची 1 आणि हिंदी विषयाची 1 अशा एकूण 3 जागा भरण्यात येत आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 4 सब्जेक्ट प्री प्रायमरी टीचर्स असिस्टंट. एलिजिबिलिटी
मॉन्टेसरी D.Ed ग्रॅज्युएट एकूण 4 जागा सिरियल नंबर 4मध्ये प्री प्रायमरी टीचर्स किंवा असिस्टंट टीचरच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 सब्जेक्ट सिरियल नंबर 5 सब्जेक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर एलिजिबिलिटी MBA एक्सपिरियन्स 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 6 सब्जेक्ट अकाउंटंट या पदाची भरती करण्यात येत आहे. एलिजिबिलिटी BCom/M.Com BCom चालेल किंवा M.Com चालेल अकाउंटंट या पदासाठी. शैक्षणिक पात्रता एकूण 2 जागा भरण्यात येत आहे अकाउंटंट या पदाच्या. त्यानंतर सिरियल नंबर 7 सब्जेक्ट कॉम्प्युटर ऑपरेटर एलिजिबिलिटी आहे टॅली/सॉफ्टवेअर एक्सपर्ट एकूण 2 जागा भरण्यात येत आहे कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाच्या. इन्फॉर्मेशन सूचना एक्सपिरियन्स अँड फ्लुएंट इन इंग्लिश कॅन्डिडेट्स विल बी प्रिफर्ड. तर या ठिकाणी अनुभवी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व किंवा इंग्रजीमध्ये उत्तम संवाद साधण्याची कला असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन अपियर विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स फ्रॉम 13 मे 2026 to 20 मे 2026 इन ऑफिस टाईम 9:30 AM to 3 PM. तर पात्र उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात मूळ कागदपत्रे सोबत घेऊन म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट सोबत घेऊन मुलाखतीला हजर राहू शकतात. मुलाखतीची तारीख दिली आहे 13 मे 2026 ते 20 मे 2026 पर्यंत. ऑफिस टाईम दिला आहे मुलाखतीकरता सकाळी 9:30 वाजेपासून ते दुपारचे 3 वाजेपर्यंत. उमेदवार मुलाखतीला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन दिलेल्या तारखांपर्यंत तारखेपासून 13 मे 2026 पासून ते 20 मे 2026 पर्यंत दिलेल्या ऑफिस टायमिंगमध्ये म्हणजेच सकाळी 9:30 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत या दिलेल्या वेळात दिलेल्या तारखेमध्ये उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहायचे आहे. जाहिरात क्रमांक 5 के वाघ शिक्षण संस्था हिराबाई हरिदास विद्यानगरी अमृतधाम पंचवटी नाशिक 3 पाहिजेत. खालील पदे के वाघ शिक्षण संस्था संचलित विविध महाविद्यालय तंत्रनिकेतन शाळांकरिता भरावायची आहे. तर खालील रिक्त जागा दिलेल्या विविध महाविद्यालय तंत्रनिकेतन शाळांकरिता के वाघ शिक्षण संस्था संचलित असलेल्या विविध महाविद्यालयात तंत्रनिकेतन आणि शाळांकरिता रिक्त जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 पद किंवा पदाचे नाव HR एक्झिक्युटिव्ह. शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन MBA HR और एनी पोस्ट ग्रॅज्युएट विथ ISTD डिप्लोमा इन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विल बी गिवन प्रिफरन्स. तर दिलेले शैक्षणिक पात्रतेबरोबरच अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव ज्युनियर क्लर्क A/C. शैक्षणिक अर्हता BCom/M.Com विथ टॅली/ERP 9 अनुभवी उमेदवारास प्राधान्य. या ठिकाणी सुद्धा ज्युनियर क्लर्कसाठी BCom किंवा M.Com ही शैक्षणिक पात्रता आहे. त्याचबरोबर टॅली/ERP 9 आणि अनुभवी उमेदवार असेल तर अशा अनुभवी उमेदवारास प्राधान्य किंवा प्रिफरन्स देण्यात येणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव क्लर्क/टायपिंग या पदाची भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजेच एनी ग्रॅज्युएट इंग्रजी व मराठी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान गरजेचे. तर क्लर्क/टायपिस्ट अनुक्रमांक 3मध्ये क्लर्क/टायपिस्ट या पदाची भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे एनी ग्रॅज्युएट चालेल. सोबतच इंग्रजी व मराठी टंकलेखन 40 वर्ड्स पर मिनिट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संगणकाचे ज्ञान गरजेचे म्हणजेच कॉम्प्युटर नॉलेज इम्पॉर्टंट आहे गरजेचे आहे आवश्यक आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 पद कार चालक पदाचे नाव कार चालक. शैक्षणिक अर्हता किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण वाहन चालवण्याचे लायसन्स असणे आवश्यक. तर या ठिकाणी कार चालकासाठी शैक्षणिक पात्रता आहे मॅट्रिक उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण चालेल आणि वाहन चालवण्याचे लायसन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर सिरियल नंबर 5 किंवा अनुक्रमांक 5 पदाचे नाव शिपाई पुरुष. शैक्षणिक अर्हता किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण वयोमर्यादा 35 वर्षापर्यंत. शिपाई या पदासाठी पुरुष उमेदवार अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर अनुक्रमांक 6 पदाचे नाव वॉचमन पुरुष. शैक्षणिक अर्हता किमान 10वी उत्तीर्ण अनुभवी उमेदवारास प्राधान्य वयोमर्यादा 35 वर्ष. तर वॉचमन या पदासाठी पुरुष उमेदवार अर्ज सादर करू शकतात. आणि शैक्षणिक पात्रता आहे किमान कमीत कमी मॅट्रिक उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण आणि अनुभव असेल वॉचमन या पदाचा अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वयोमर्यादा 35 वर्षापर्यंत पुरुष उमेदवार वॉचमन या पदासाठी अर्ज सादर करू शकतात. इन्फॉर्मेशन सूचना टिप 1 जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र येथे नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 2
नियुक्ती संबंधित अटी व शर्ती के वाघ शिक्षण संस्थेच्या नियमानुसार लागू राहतील. तर दिलेल्या पदाकरता नियुक्ती संबंधित अटी व शर्ती के वाघ शिक्षण संस्थेच्या नियमानुसार लागू राहणार आहे. इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या प्रती 8 दिवसांच्या आत पोहोचतील. या बेताने सचिव के वाघ शिक्षण संस्था, पत्ता दिला आहे ॲड्रेस हिराबाई हरिदास विद्यानगरी अमृतधाम पंचवटी नाशिक 422003 या नावाने अर्जासोबत पाठवावेत किंवा हा ईमेल ॲड्रेस आहे या ईमेल ID वर पाठवावेत. उमेदवारांनी दिलेल्या अर्जावर 8 दिवसात पोहोचतील. या बेताने आपला बायोडाटा व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या प्रती आणि सोबत बायोडाटा तर 8 दिवसाच्या आत पोहोचतील या बेताने पाठवायचे किंवा दिलेल्या ईमेल ID वर उमेदवार आपला बायोडाटा आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्र पाठवू शकतात. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिला आहे प्रा KS बंदी सचिव. क्रमांक 6 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. ॲड्रेस दिला आहे पत्ता ब्रह्मपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर. रजिस्टर नंबर दिला आहे 1022. पाहिजेत रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1 पदाचे नाव व्यवस्थापक, पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता व्यवस्थापक या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजेच एनी ग्रॅज्युएट सोबत MSc IT टॅली उत्तीर्ण तसेच संगणकाचे उत्तम ज्ञान. पतसंस्थेच्या प्रशासकीय कामकाजाचा अनुभव. त्यानंतर आहे GDC&A परीक्षा उत्तीर्ण असल्यास तसेच BCom उत्तीर्ण असल्यास विशेष प्राधान्य. तरी शैक्षणिक पात्रता दोन्ही सारखीच आहे. अनुक्रमांक 2 पदाचे नाव वसुली अधिकारी 1 जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे. पगार व्यवस्थापक या पदासाठी 15,000 रुपये मासिक मानधन मिळणार आहे किंवा पगार मिळणार आहे दिला जाणार आहे. अनुक्रमांक 2 वसुली अधिकारी या पदासाठी पगार आहे 9,000 रुपये मासिक पगार किंवा मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना. इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रासह गुरुवार दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता संस्थेचे कार्यालय करंबे बिल्डिंग सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बाजूला झाशीराणी चौक वळसा रोड ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात स्वतःच्या हाताने स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रासह गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता संस्थेचे कार्यालय करंबे बिल्डिंग सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बाजूला झाशीराणी चौक वळसा रोड ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे स्वखर्चाने उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे. अशोक रामटेके अध्यक्ष, डॉक्टर EL रामटेके उपाध्यक्ष, प्रभाकर रामटेके सचिव. क्रमांक 7 भारतीय ज्ञानवर्धिनी सभा पिंपरी पुणे 18 हिंदी अल्पभाषिक संस्था द्वारा संचलित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक निम्नलिखित विद्यालय में वर्ष 2026-2027 के लिए अध्यापकों की आवश्यकता है. तर या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक सत्र 2026 ते 27 करिता अध्यापक नेमण्यात येत आहे. श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित चिंचवड पुणे 19. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 विषय कक्षा. विषय गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, सामाजिक अध्ययन. कक्षा 6 कक्षा 6ठी से 8वीं तक पढ़ाने के लिए म्हणजेच वर्ग किंवा इयत्ता 6वी ते 8वी या वर्गाकरिता शिकवण्याकरिता विषय दिले आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, सामाजिक अध्ययन हे विषय शिकवण्याकरिता किंवा दिलेले विषय शिकवण्याकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक योग्यता किंवा शैक्षणिक पात्रता BA/BSc BEd/DED TET अनिवार्य. पदसंख्या एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. TET पेपर 2 या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच. म्हणजेच BA/BSc BEd म्हणजेच BA/BEd किंवा BSc BEd TET पेपर 2 अनिवार्य. TET पेपर 2 उत्तीर्ण अनिवार्य किंवा BA/DED TET पेपर 2 उत्तीर्ण अनिवार्य असणे आवश्यक आहे किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अनिवार्य आहे. अनुक्रमांक 2 विषय सभी विषय कक्षा 5वी सर्व विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. वर्ग 5वी करिता शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक योग्यता HSC/BA/DED TET अनिवार्य. तर या ठिकाणी 12 DED किंवा BA/DED सोबतच TET पेपर 1 उत्तीर्ण असणे
अनिवार्य आहे किंवा आवश्यक आहे, एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 2मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 3 विषय शारीरिक शिक्षण फिजिकल एज्युकेशन कक्षा 9वी से 10वी वर्ग 9वी ते 10वी करिता शारीरिक शिक्षण फिजिकल एज्युकेशन शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक योग्यता BA/BSc/ BCom B.Ed फिजिकल एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 विषय कार्यानुभव ICT कक्षा 6ठी से 8वी तक. तर वर्ग 6वी ते 8वी करिता कार्यानुभव किंवा ICT या विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक योग्यता BCS BCA/MCA/BSc CS कम्प्युटर सायन्स एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 विषय किंवा पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट उच्च माध्यमिक अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. शैक्षणिक योग्यता 12th सायन्स 12वी सायन्स एक जागा भरण्यात येत आहे. 4 दिन के अंदर हा ईमेल ॲड्रेस आहे. पर आवेदन मेल करे. तर 4 दिवसाच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज ईमेल ID वर पाठवून द्यायचे आहे किंवा ईमेल करायचे आहे. श्रीमती गोदावरी हिंदी प्राथमिक विद्यालय अनुदानित चिंचवड पुणे 19. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 विषय सभी विषय कक्षा 1ली से 4थी तक. शैक्षणिक योग्यता HSC/BA/D.Ed TET अनिवार्य TET पेपर 1 अनिवार्य उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. पदसंख्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1मध्ये 4 दिन के अंदर हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे. आवेदन मेल करे. 4 दिवसाच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे दिलेल्या ईमेल ID वर. उमेदवारांनी दिलेल्या ईमेल ID वर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि अर्ज पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर आहे शाळेचे नाव हिंदी प्राथमिक माध्यमिक विद्यालय अंशतः अनुदानित. ॲड्रेस दिला आहे आदिनाथ नगर लांडेवाडी भोसरी पुणे 39. रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे. अनुक्रमांक 1 विषय कक्षा सभी विषय कक्षा 5वी से 7वी तक. शैक्षणिक योग्यता HSC/BA/BSc/D.Ed TET अनिवार्य. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. 4 दिन के अंदर हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे. पर आवेदन मेल करे. 4 दिवसाच्या आत दिलेल्या ईमेल ID वर अर्ज सादर करायचे आहे उमेदवारांना किंवा आवश्यक कागदपत्रासहित अर्ज दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवून द्यायचं आहे. त्यानंतर आहे शाळेचे नाव कांतीलाल खिवसरा अंग्रेजी/हिंदी माध्यम स्कूल सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसहाय्यित शाळा आहे. कांतीलाल खिवसरा अंग्रेजी/हिंदी माध्यमाची शाळा आहे सेल्फ फायनान्स. ॲड्रेस दिला आहे लक्ष्मण नगर थेरगाव पुणे 411033. रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे. अनुक्रमांक 1 विषय कक्षा गणित/विज्ञान. तर या ठिकाणी मॅथमॅटिक्स सायन्स विषयाची जागा किंवा शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक योग्यता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BSc B.Ed म्हणजेच BSc मॅथमॅटिक्स चालेल. त्याचबरोबर B.Ed आणि BSc सायन्स B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या एकूण 2 जागा, 1 जागा गणित विषयासाठी आणि 1 जागा विज्ञान विषयासाठी. त्यानंतर अनुक्रमांक 2 विषय IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. शैक्षणिक योग्यता किंवा शैक्षणिक पात्रता BCS चालेल. BCS BCA/MCA/BSc CS कम्प्युटर सायन्स. एकूण 2 जागा IT या विषयाच्या भरण्यात येत आहे अनुक्रमांक 2मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 3 विषय चित्रकला ड्रॉईंग. शैक्षणिक पात्रता ATT AM 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 विषय शारीरिक शिक्षण फिजिकल एज्युकेशन. शैक्षणिक पात्रता किंवा योग्यता BA/BSc B.Ed फिजिकल 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 विषय सभी विषय ऑल सब्जेक्ट सर्व विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक योग्यता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता BA/BSc/D.Ed/B.Ed इंग्लिश मीडियम. तर या ठिकाणी BA B.Ed इंग्लिश मीडियम किंवा BSc B.Ed इंग्लिश मीडियम किंवा BA D.Ed इंग्लिश मीडियममधून उमेदवारांचं झालेलं असावं. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 5मध्ये. इन्फॉर्मेशन सूचना 4 दिन के अंदर हा ईमेल ॲड्रेस दिला आहे. पर आवेदन मेल करे. तर उमेदवार 4 दिवसाच्या आत अर्ज सादर करू शकतात. दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज पाठवून द्यायचा आहे. शैक्षणिक योग्यता आयु मर्यादा वेतनमान इत्यादी महाराष्ट्र सरकार के नियमानुसार लागू होंगे. तर या ठिकाणी शैक्षणिक योग्यता म्हणजेच शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आयु मर्यादा म्हणजेच एज लिमिट, वयोमर्यादा, वेतनमान म्हणजेच पगार इत्यादी
ही सर्व माहिती महाराष्ट्र सरकार के नियमानुसार लागू होंगे। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहणार आहे। शैक्षणिक योग्यता, आयु मर्यादा, वेतनमान। श्री SS तिवारी अध्यक्ष। तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।